आणि आता घेऊयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईच्या गोरेगावातील संतोष नगर परिसरामध्ये रोटी बनवण्यापूर्वी त्यावर थुंकल्याचा धक्कादायक प्रकार। ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद। तर रोटी बनवणारा कौशार शेख आणि हॉटेल मालक फैयाज शेख यांच्यावर गुन्हा दाखल। पुण्यामध्ये आज आणि उद्या सारसबाग बंद राहणार। शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याने सारसबाग बंद। सारसबागेतील मंदिर मात्र दर्शनासाठी सुरूच असणार। नसरापूर प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित। तर आरोपी विरोधात पुरावे असल्याचं कोर्टाचं निरीक्षण। आरोपी भीमराव कांबळेला पहिल्यांदाच कोर्टात प्रत्यक्ष हजर केलं। मध्य रेल्वे स्वतःच्या मालकीच्या जागेतील अतिक्रमणांवर आता कारवाई करणार। मुंबईमध्ये कुर्ला केडीएमसी या परिसरात 5 लाख चौरस मीटर जागेवरील 16,000हून अधिक अनधिकृत झोपड्या आणि बांधकामांवर हातोडा पडणार। रेल्वे प्रवाशांच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी हा निर्णय। पुण्यातील जनता वसाहतीमध्ये वाहनांची तोडफोड। तर काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कोयत्यांना तोडफोड। वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा हा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरमध्ये बजरंग चौक परिसरात वृद्ध महिलेला लॉटरीचं आमिष दाखवत 3 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास। तर बांगड्यांचं वजन करून आणतो असं सांगत सोन्याच्या बांगड्या घेऊन आरोपी पळून गेला। सिडको पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरामध्ये सराफाच्या दुकानातनं सोन्याचे दागिने लंपास। आठवडे बाजाराच्या गर्दीचा फायदा घेत महिलेकडून चोरी। पोलिसांकडून महिलेचा शोध सुरू। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादालयामध्ये 3 दिवस आमरसाची मेजवानी। तर पुण्यातील साईभक्त शेतकरी रवी नारायण करगळ यांच्याकडून साईंच्या चरणी 3,500 किलो केशर आंब्यांचं दान।